माझं काय म्हणणं आहे, कोर्टापेक्षा कोणी मोठं नाही. मला 2-3 वेळा 1-1.5 वर्षाच्या सजा झालेल्या आहेत, ज्यामध्ये आम्ही दिव्यांगाचं आंदोलन, शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये. तर जसा तुम्ही कोर्ट निर्णय घेईल ते तर सगळ्यांना भोगावंच लागतं. ते थोडं थांबता येतं, ते सगळ्यांच्याच, त्याला कुठं नाकारता येतं का? आणि कोर्ट पक्षपात करत नाही या देशातलं. तरी आपल्या देशात कोर्टामध्ये सध्या खूप काय म्हणतो त्याला, स्वच्छ कारभार सुरू आहे. तुम्हाला पाहत आहे तुम्ही, म्हणजे 2-4 आता दुसरी निवडणूक लागली तरी कोर्ट मात्र निर्णय द्यायला तयार नाही. म्हणजे कोर्ट किती काय पद्धतीनं चालतं या देशामध्ये. मी कोणाच्या बाजूनं नाही आहे, पण कोर्ट एवढ्या खालच्या स्तरावर जातं कसं? न्यायालय या पद्धतीनं जर वागत असेल तर देशानं आता कोणाकडे पाहावं? नागरिकांनी शेवटच्या माणसाची आस्था असतं न्यायालय. आणि न्यायालय जर या पद्धतीनं येस आर नो काही असेल कुठल्याही बाबतीत, तर ते काही या देशासाठी हिताचं नाही आहे. अखेरी सगळे रास्ते संपतं, न्यायाचे दरवाजे बंद झाले का लोक न्याय घेतं हाती दंडे घेऊन. ही स्थिती या देशामध्ये आली नाही पाहिजे, याची काळजी सर्व पक्षांना घेणं गरजेचं आहे.